नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमचं वय 50पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ स्क्रोल करत असाल तर क्षणभर थांबा. हा व्हिडिओ त्या लाखो लोकांसाठी आहे जे दररोज सकाळी उठतात आणि त्यांना सर्वात आधी वेदना जाणवतात. गुडघ्यांतून कटकट आवाज येतो, पाठ आखडते आणि मान अशी वाटते जणू कोणीतरी घट्ट पकडलं आहे. जागे होताच तुमचे हात आणि पाय सुन्न होतात. थोडा वेळ उभं राहिल्यास तुमचे गुडघे लटपटतात. पायऱ्या चढणं म्हणजे एव्हरेस्ट सर करण्यासारखं वाटतं. आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणावरही ओझं व्हायचं नसतं. तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, स्वतःच्या पायावर चालायचं असतं, तुमच्या नातवंडांसोबत खेळायचं असतं. पण या वेदना, हा थकवा तुम्हाला मागे खेचत आहे. मंडळी, जर या गोष्टी तुमच्या हृदयाला भिडत असतील तर आजचा व्हिडिओ केवळ माहिती नाही, ही तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता का निर्माण होते, सांधेदुखी आणि सांधिवात का होतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महागड्या औषधांशिवाय तुम्ही घरीच यावर नियंत्रण कसे मिळवू शकता. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी एक रेसिपी शेअर करणार आहे जी बहुतेक लोकांना माहीत नसेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब देखील करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा रेसिपी शेअर होत आहेत ज्यामुळे तुमचं आयुष्य खूप सोपं होईल. तुम्ही सक्रिय, सशक्त आणि आनंदी राहाल. मंडळी, जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर कृपया सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही इथे देत असलेली माहिती तुमचा डॉक्टरांचा खर्च वाचवू शकेल. आणि एक छोटासा प्रश्न, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला हे खूप महत्त्वाचं वाटतं, कारण मी माझ्या रेसिपी शेअर करत असते आणि तुमच्या वयानुसार आणि गरजेनुसार ते तयार करत असते. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. मंडळी, आधी आपण समजून घेऊया की ही समस्या कुठून येते. आपली हाडे सजीव आहेत, ती दररोज तुटतात आणि पुन्हा तयार होतात. पण जसजसं आपलं वय वाढतं तसतशी ही प्रक्रिया मंदावते आणि जेव्हा शरीरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते तेव्हा हाडे कमकुवत होऊ लागतात. गुडघ्याच्या आतील कार्टिलेज म्हणजे कवशीप्रमाणे काम करतं, जसं की गाडीतील शॉक ॲब्सॉर्बर असतं. जेव्हा हा कुडचा चिजतो तेव्हा हाडांवरती घासली जातात, त्यालाच आपण गादीसुद्धा म्हणतो. तर ही गादी जेव्हा झिजते तेव्हा हाडावरती हाडं घासली जातात आणि तेव्हा सुरू होते गुडघेदुखी. सकाळी उठल्यावर जो खडखडाट ऐकू येतो तो हाच आहे. आता प्रश्न असा आहे की कॅल्शियमची ही कमतरता निर्माण नक्की का होते. पहिलं कारण म्हणजे आहार. आपण जे खातो त्यात पूर्वीसारखे पोषक तत्वे राहिलेले नाहीत. बाहेरचं खाणं, प्रक्रिया केलेलं अन्न आणि अतिरिक्त मीठ व साखर हे सर्व हाडांचे शत्रू आहेत. दुसरं कारण म्हणजे सूर्यप्रकाश. शरीराला सूर्यप्रकाश मिळाल्यावरच व्हिटॅमिन डी तयार होतं आणि आजकाल आपण वातानुकूलित खोल्यांमध्ये घरातच बंदिस्त असतो, त्यामुळे आपल्याला सकाळचा सूर्यप्रकाश मिळत नाही. तिसरं कारण म्हणजे वाढत्या वयानुसार आपल्या शरीराची कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते. याचा अर्थ असा की तुम्ही कॅल्शियम खाता पण तुमचं शरीर ते शोषून घेऊ शकत नाही. चौथं कारण, आणि ती फार गोष्ट कमी लोकांना माहीत आहे, ते म्हणजे जास्त प्रमाणामध्ये चहा, कॉफी आणि शीतपेय पिणं. या पेयामधील फॉस्फरिक ॲसिड शरीरातील कॅल्शियम बाहेर काढतं. मंडळी, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण मी जे सांगणार आहे ते आणखी महत्त्वाचं आहे. चला तर मग सांधेवात म्हणजे नक्की काय आणि तो सांधेदुखीपेक्षा कसा वेगळा आहे हे जाणून घेऊया. सांधेदुखी जी कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत नाही. कधीकधी सांध्यांना सूज येते, ज्याला सांधेवात म्हणतात. जेव्हा ही सूज दीर्घकाळ टिकते आणि युरिक ॲसिड जमा होतं तेव्हा त्याला गाऊट म्हणतात. सांधेवातामुळे बोटे वाकतात, गुडघ्यांना सूज येते, चालणं कठीण होतं. पण मंडळी, काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या रोजच्या आहाराने या सर्व समस्या कशा पद्धतीने नियंत्रित करू शकता. चला, पहिल्या उपायाने आपण सुरुवात करूया आणि हा उपाय आहे तो म्हणजे तीळ. होय, हे छोटे तीळ हे तुमच्या घरामध्ये कुठेतरी डब्यात असतील, पण ते किती आश्चर्यकारक आहे हे तुम्हाला माहीत नसेल. मंडळी, दुधापेक्षा तिळामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. 100 ग्रॅम तिळामध्ये सुमारे 975 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं, तर 100 मिली दुधामध्ये फक्त 120 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. तिळामध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर इतरही घटक असतात. त्यात मॅग्नेशियम जे हाडांना कॅल्शियम शोषण्यास मदत करतं, झिंक जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं, लोह
जे रक्त तयार करण्यास मदत करतं, आणि सेसामिन नावाचं एक विशेष संयुग जे सांध्यांची सूज कमी करतं. हे घटकही असतात. तीळ केवळ कॅल्शियमच देत नाही, ते सांध्यांची सूज कमी करतात आणि गुडघ्याच्या कार्टिलेजची दुरुस्ती करण्यासही मदत करतात. आता प्रश्न असा आहे की ते कसे खावेत. पहिली पद्धत म्हणजे 1 चमचाभर तीळ घ्या. मंद आचेवर ते हलके भाजून घ्या. जेव्हा ते तडतडू लागतील आणि त्यांचा रंग हलका सोनेरी होईल तेव्हा ते तयार झाले आहेत. त्यांना थंड होऊ द्या. नंतर त्याची पूड करा. आता ही पूड 1 ग्लास कोमट दुधामध्ये मिसळून प्या. सकाळी नाश्त्यानंतर घ्या. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीही घेऊ शकता. दुसरी पद्धत, जर तुम्हाला दूध आवडत नसेल किंवा लॅक्टोजची ॲलर्जी असेल तर भाजलेले तीळ जे आहे तर ते चावून खा. त्यासोबत पाणी प्या. तिसरं म्हणजे तिळाचे लाडू बनवा. आजीच्या काळात हिवाळ्यात हा पदार्थ असणं आवश्यक होतं. काळे तीळ भाजून घ्या. त्यात गूळ मिसळा आणि छोटे लाडू बनवा. हिवाळ्यामध्ये सांध्यांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहेत. पण थांबा, मधुमेहींनी गूळ पूर्णपणे टाळावा. त्यांनी फक्त तिळाचं दूध घ्यावं. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे पांढरे आणि काळे दोन्ही तीळ हे आरोग्यासाठी खूपच चांगले असतात. ते फायदेशीर असतात, पण तिळामध्ये थोडंसं जास्त अँटीऑक्सिडंट्स असतं. मंडळी, ही सवय लावा. जर तुम्ही 3 महिने दररोज 1 चमचा तीळ खाल्ले तर तुम्हाला फरक जाणवेल. आणि कृपया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्ही तीळ खाता का आणि कसे खाता? तुमची उत्तरं वाचायला मी खूप उत्सुकता आहे. आता आपण दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया. हे आहे अक्रोड. मंडळी, अक्रोडकडे एक नजर टाका. त्याचा गर अगदी मेंदूसारखा दिसतो आणि असं म्हणतात की जी गोष्ट एखाद्या गोष्टीसारखी दिसते ती तिच्यासाठी चांगली असते. अक्रोड केवळ मेंदूसाठी चांगले नाहीत, तर ते हाडांसाठी सुद्धा उत्तम आहे. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. हे असे घटक आहेत जो सांध्यांची सूज आतून कमी करतात. जणू कोणीतरी आतून बर्फ लावत आहे. इतकंच नाही तर अक्रोडमध्ये ओमेगा 6 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, तांब आणि व्हिटॅमिन ई देखील असतात. हे सर्व मिळून हाडे मजबूत करतात. ते शिरामध्ये सूज कमी करतात आणि दबलेल्या आणि आकुंचित झालेल्या शिरा हळूहळू बऱ्या होण्यास मदत करतात. अक्रोडचा आणखी एक फायदा म्हणजे ते युरिक ॲसिड नियंत्रित करतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे वाढलेलं युरिक ॲसिड ते सांधिवाताचं सर्वात मोठं कारण आहे. म्हणून जर तुम्हाला सांधिवाताचा त्रास होत असेल तर अक्रोड तुमच्यासाठी आणखी महत्त्वाचं आहे. ते खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 2 अक्रोडचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणं. सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यानंतर ते चावून खा. 1 ग्लास कोमट दूध प्या. आणि एक गोष्ट करा, एका दिवशी तीळ खा आणि दुसऱ्या दिवशी अक्रोड खा. त्यांच्यात आलटून पालटून केल्याने शरीरातील वेगवेगळी शरीराला पोषक तत्वे मिळतात आणि कंटाळाही येत नाही. मुलांना दररोज 1 अक्रोडचा दाणा द्या. त्यांचे हाडे आणि मेंदू दोन्ही मजबूत होतील. आता एक महत्त्वाचा मुद्दा, काही लोक विचारतात की अक्रोड खूप महाग असतात तर ते कसे परवडतील. मंडळी, अक्रोडचे दाणे कधीही किलोने खरेदी करू नका. दिवसाला फक्त 2 दाणे, आठवड्यातून 14 हे प्रमाण फार जास्त नाही. आणि याचे फायदे हे कोणत्याही औषधापेक्षा जास्तच आहे. आरोग्यामध्ये गुंतवणूक करणं कधीही तोट्याचं नसतं. मंडळी, जर तुम्हाला आरोग्यवर्धक चॅनलला पाठिंबा द्यायचा असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जॉईन बटन देखील तुम्ही क्लिक करू शकता. तिसरी रेसिपी आहे तर ते म्हणजे भाजलेले चणे. आणि ही माझी आवडती रेसिपी आहे. का? कारण ती सर्वात स्वस्त, सर्वात सोपी आणि सर्वात फायदेशीर आहे. मंडळी, भाजलेल्या चण्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, फायबर, फॉस्फरस आणि झिंक असतात. ते हाडे मजबूत करतात, तसेच निमियाशी लढतात आणि ऊर्जा देतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजलेले चणे रक्तातील साखरसुद्धा नियंत्रित करतात. याचा अर्थ ते मधुमेहींसाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत. खरं तर त्यांच्यासाठी एक वरदान आहे. जेव्हा तुम्हाला संध्याकाळी भूक लागते आणि तुम्ही चहाबरोबर बिस्किट खाण्याची इच्छा व्यक्त करता तेव्हा त्याऐवजी 2 चमचे भाजलेले चणे खा. यामुळे तुमची भूक लागेल आणि साखर नियंत्रित राहील आणि तुमचे हाडेसुद्धा मजबूत होतील. तुम्ही यासोबत थोडासा गुळही घेऊ शकता. गुळामध्ये लोह असतं जे रक्त तयार होण्यास मदत करतं. पण पुन्हा, मधुमेही फक्त चणे खावेत, गूळ नाही. दुसरा उपाय म्हणजे भाजलेले चणे थोडे लिंबाचा रस आणि मीठ घालून खाणं. ते चवीला स्वादिष्ट लागतात आणि फायदेशीरही आहे. मंडळी, हे 3 उपाय करून बघा. तीळ, अक्रोड आणि भाजलेले चणे जर तुम्ही तुमच्या आरोग्याच्या दिनक्रमामध्ये समावेश केला तर मी खात्री करून सांगते की तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये फरक जाणवेल. पण थांबा, अजून बरेच काही आहे. मी तुम्हाला आणखी 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या हाडांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकतात. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे अंजीर. अंजीरला इंग्रजीमध्ये फिग म्हणतात आणि ही त्या गोष्टींपैकी एक आहे जी वरवर साधी दिसते पण आतून शक्तीचा स्रोत खूप असतो. एका सुक्या अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह
आणि व्हिटॅमिन के असतं. हे सर्व हाडे मजबूत करण्यास मदत करतात, ज्यामुळे ती घट्ट होतात, मजबूत होतात. अंजीरमध्ये एक विशेष गुणधर्म आहे, ते बद्धकोष्ठता दूर करतात. आणि हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की याचा हाडांशी काय संबंध आहे. हा एक खूप खोल संबंध आहे. जेव्हा पोट स्वच्छ नसतं तेव्हा शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होतात. हे विषारी पदार्थ सांध्यामध्ये जमा होतात आणि सूज निर्माण करतात. त्यामुळे पोट स्वच्छ ठेवणे हा सांधेवात टाळण्याचा एक प्रमुख उपाय आहे. जे अंजीर कसं खावं तर ते खाली सांगितलं आहे. रात्री 1 किंवा 2 अंजीर पाण्यामध्ये भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी ते खा. ज्या पाण्यामध्ये ते भिजलेले आहेत ते पाणीसुद्धा प्या. त्यातील सर्व पोषक तत्वे त्या पाण्यातही मिसळतात. या उपायाने थकवा, अशक्तपणा, एकाग्रतेचा अभाव देखील दूर होतो. ज्यांना खूप थकवा जाणवतो, ज्यांच्यामध्ये ऊर्जा नाही राहत आणि ज्यांना फक्त अंथरुणात पडून राहावंसं वाटतं, त्यांच्यासाठी अंजीर हे एक नैसर्गिक ऊर्जावर्धक आहे. मंडळी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. एक दर्शक आहेत जे लखनौमध्ये 62 वर्षांचे आहे आणि त्यांनी मेसेज केला होता. ते म्हणाले की मी 3 महिन्यांपासून दररोज सकाळी भिजवलेले अंजीर खात आहे. माझ्या गुडघ्यातील आवाज कमी झाला आहे आणि मी पायऱ्या चढू शकत आहे. हे ऐकून मला खूप समाधान वाटलं आणि हे कदाचित आपल्या कष्टाचं फळ आहे. मंडळी, जर तुम्ही हे उपाय करून पाहिले असतील तर तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता 5वा आणि शेवटचा उपाय, तो म्हणजे मेंदूच्या बिया. काही लोक या नावाने गोंधळून जातील. ती म्हणजे मगज बिया, म्हणजे टरबूज, खरबूज, भोपळा आणि काकडीच्या बिया. या सर्वांना एकत्रितपणे मगज म्हटलं जातं आणि नावाप्रमाणेच त्या तसं करतातही. त्या बुद्धीला तल्लख करतात, हे सर्वांना माहीत आहे. पण त्या हाडांसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. मगज बियांमध्ये कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आरोग्यदायी चरबी असते. त्यामुळे हाडांची घनता वाढते. एक खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे त्या हाडांना मदतसुद्धा करतात आणि ते गुडघ्यातून येणारा कटकट आवाजही कमी करतात. तुम्ही कदाचित लक्षात घेतलं असेल की बसताना किंवा उभं राहताना तुमच्या गुडघ्यातून आवाज येतो. हा आवाज तेव्हा येतो जेव्हा कार्टिलेज पातळ होतं आणि हाडे एकमेकांवर घासली जातात. मगजच्या बिया ती गरजा दुरुस्त करण्यास मदत करतात. ते खाणं खूप सोपं आहे. ते मिश्र फळाच्या दुकानामध्ये सहज मिळतं आणि दररोज 1 चमचा मगजच्या बिया खा. तुम्ही त्या चावून खाऊ शकता किंवा त्यांची पूड करून दुधात मिसळून पिऊ शकता. मुलांना मगजाची पूड दुधात मिसळून द्या. त्यांचा मेंदू अधिक तल्लख होईल आणि त्यांची हाडे सुद्धा मजबूत होतील. मंडळी, आता मी तुम्हाला एक गुपित सांगते, जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला वचन दिलं होतं. या 5 गोष्टी, तीळ, अक्रोड, भाजलेले हरभरे, अंजीर आणि मगजच्या बिया, तुम्ही त्या स्वतंत्र खाल्ल्या तरी फायदेशीर ठरतात. पण जर तुम्ही त्यांना एकत्र करून सकाळचा नाश्ता छोटासा बनवला तर तो आणखी शक्तिशाली होतो. एक लहान भांडं घ्या. त्यात भाजलेले तीळ, अक्रोडचे तुकडे, भाजलेले हरभरे, बदामाच्या बिया मिसळा. दररोज सकाळी नाश्त्यासोबत याचे 2 ते 3 चमचे रात्रभर भिजवून हा तुमचा रोजचा हाडांचा आरोग्याचा दिनक्रम आहे. कोणतेही सप्लिमेंट्स नाहीत, पावडर नाहीत, महागडे प्रोटीन शेक्स नाहीत. फक्त घरगुती घटक, परवडणारे, प्रभावी आणि पूर्णपणे सुरक्षित. मंडळी, अन्नाव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर ते उपाय कसे प्रभावित ठरत नाही. ते म्हणजे सूर्यप्रकाश. सकाळी 8 ते 10च्या दरम्यान किमान 20 ते 30 मिनिटे उन्हामध्ये बसा. या वेळेतील सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी तयार होतं, जे कॅल्शियम वाढवतं आणि व्हिटॅमिन डी शिवाय कॅल्शियम निरुपयोगी आहे. जसं चालकाशिवाय गाडी. दुसरी म्हणजे पाणी. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. तिसरं म्हणजे चहा कॉफीचं प्रमाण कमी करा. दिवसातून 1 किंवा 2 कप ठीक आहे, पण जास्त चहा कॉफी पिऊ नका. फॉस्फोरिक ॲसिड कॅल्शियम शोषून घेतं. चौथं म्हणजे थोडंसं चाला. सांध्यांसाठी दिवसातून 20 ते 30 मिनिटं चालणं खूप महत्त्वाचं आहे. चालण्यामुळे सांध्यांना वंगण मिळतं. जे लोक अजिबात चालत नाही त्यांचे सांधे लवकर आखडतात. 5वं म्हणजे वजन. जर तुमचं वजन जास्त असेल तर अतिरिक्त किलोग्रॅम तुमच्या गुडघ्यांवर तिप्पट जास्त दाब टाकतो. याचा अर्थ जर तुमचं वजन 10 किलोग्रॅमने जास्त असेल तर ते तुमच्या गुडघ्यांवर 30 किलोग्रॅमचा अतिरिक्त भार देत आहे. म्हणून वजन नियंत्रित ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे स्वतःची झोप. 7 ते 8 तासांची चांगली झोप स्वतःची दुरुस्ती करते. झोपेमुळे हाडं आणि उती बऱ्या होतात. रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी लवकर उठणं हे फायद्यांचे शत्रू आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.